सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर फ्री ऑनलाईन क्लासेसचा हा तिसरा दिवस आहे। म्हणजे पहिला आपण बघितलं की शिवण क्लास करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे। दुसरा व्हिडिओ आपण पाहिला की मेजरमेंट कसं घ्यायचं, मेजरमेंट पद्धत ती सुद्धा आपण डीपमध्ये बघितली आहे। म्हणजे इंची टेप म्हणजे काय ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आणि आता आपला हा तिसरा व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये आपण ब्लाऊजचे कोणकोणते प्रकार आहेत ते बघणार आहोत। म्हणजे आता आपण ब्लाऊजचे स्पेशली क्लासेस करतोय म्हटल्यानंतर आपल्याला ब्लाऊजचे प्रकार डीपमध्ये माहिती असायला पाहिजेत। त्यासाठी सगळं काही एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊजचे कोणकोणते प्रकार आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यातून तुम्हाला भरपूर माहिती भेटणार आहे। आज आपण ब्लाऊजचे स्पेशली किती प्रकार आहेत ते पाहतोय। तर इथं पहा, मेन फक्त ब्लाऊजचे 4च प्रकार असतात। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे की या 4 प्रकारचे उपप्रकार असतात आणि त्यानुसारच आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज शिलाई करतो। पहिल्यांदा मी मेन जे पॉईंट आहेत ते सांगते। तर पहिला आहे वन टक्सचा ब्लाऊज, आणि त्याचे पण 2 प्रकार असतात, विथ क्रॉसपट्टी आणि विदाऊट क्रॉसपट्टी। म्हणजे बिना क्रॉसपट्टीचा ब्लाऊज आणि क्रॉसपट्टीचा ब्लाऊज। अलीकडे जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारा ब्लाऊज म्हणजे वन टक्सचा ब्लाऊज, कारण जो लेहंगा आहे तो वर्कच असतो, तर त्यासाठी जो ब्लाऊज आपण स्टिच करतो तो वन टक्सचाच करतो। हेवी साडी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कटोरी किंवा प्रिन्स कट करता येत नाही, तर त्यावेळेससुद्धा वन टक्सचाच ब्लाऊज शिवला जातो। ब्रायडलचे भरपूर ब्लाऊज वन टक्सचेच शिवावे लागतात, कारण पुढे जर वर्क असेल तर आपल्याला ह्याच प्रकारचा वापर करावा लागतो। म्हणजे वन टक्स ब्लाऊजसुद्धा परफेक्ट तुम्हाला यायला पाहिजे। त्याची परफेक्ट फिटिंग कशी असते ते सगळं काही सविस्तर आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। वन टक्स ब्लाऊजमध्ये सुद्धा पट्टी लावून तयार केलेला ब्लाऊज असतो, म्हणजे त्याला क्रॉसपट्टी काहीजण म्हणतात, काहीजण पट्टी म्हणतात। मग तसा जो ब्लाऊज तयार केलेला असतो त्याला विथ क्रॉसपट्टीचा ब्लाऊज म्हणतात, आणि बिना क्रॉसपट्टीचा पण असतो। दोन्ही प्रकार आपण बघणार आहोत पुढे। आणि बरेच जणांना काय वाटतं की वन टक्सचा ब्लाऊज आहे, सोपाच आहे, त्यात काहीच नाही शिलाई, पण तो ब्लाऊजसुद्धा प्रॉपर पद्धतीने शिलाई केला तर एकदम मस्त दिसतो, फिटिंगसुद्धा सुपरब येतं। तर हे झालं वन टक्स ब्लाऊजविषयीची माहिती। आता दुसरा नंबर आहे तो 4 टक्सचं ब्लाऊज। तर याला आपण साधा ब्लाऊज असं म्हणतो, आणि वरचा जो आहे त्याला पण आपण साधाच ब्लाऊज म्हणतो। तर याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, विथ क्रॉसपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी असणारा आणि क्रॉसपट्टी नसणारा, असे 2 प्रकार ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत। तर ते सुद्धा डिटेलमध्ये आपण बघणार आहोत। तर हे साधे जे ब्लाऊज असतात ते सुद्धा भरपूर लोक शिवून घेतात, कारण की साधं ब्लाऊज बऱ्याच जणांना आवडतात, पहिल्यापासून आलेली पद्धत आहे ही, त्यामुळे बरेच जण साधे ब्लाऊज शिवतात। आपल्या पहिल्या ज्या ताई वगैरे आहेत त्या साधेच ब्लाऊज शिवायला तयार होतात, म्हणजे त्यांना आवडतात तसे ब्लाऊज, रेग्युलर यूजमध्ये वापरतात, त्यामुळे साध्या ब्लाऊजला सुद्धा भरपूर महत्त्व आहे। आणि आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊज। तर प्रिन्स कट ब्लाऊज कायम ट्रेंडिंगमध्ये असणारं एक मॉडेल आहे। तर कोणत्याही पद्धतीचं, स्टँडर्ड पद्धतीचा असू द्या, कसाही असू द्या, प्रिन्स कट आपण जर शिलाई केला तर तो सुपरबच दिसतो। याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, ते म्हणजे क्रॉसपट्टीचा ब्लाऊज आणि बिना क्रॉसपट्टीचा ब्लाऊज। तर क्रॉसपट्टी लावून तयार केलेला ब्लाऊजचं वेगळं फिटिंग असतं, बिना क्रॉसपट्टीचा वेगळा असतो। तर ज्यावेळेस आपण लेहंगा वगैरे शिलाई करतो किंवा हेवी साडीचा ब्लाऊज शिलाई करतो त्यावेळेस प्रिन्स कट फक्त ब्लाऊज स्टिच करतात, म्हणजे बिना क्रॉसपट्टीचा ब्लाऊज। तर तो सुद्धा भरपूर ट्रेंडमध्ये आहे। क्रॉसपट्टी लावलेला ब्लाऊज आपण जास्त करून साडीसाठी यूज करतो, आणि बिना क्रॉसपट्टीचा ब्लाऊज आपण जास्त करून लेहंगा वगैरे, हाफ साडी वगैरे शिलाई करतो त्यावेळेस वापरतो, असे आहेत। आणि चौथा जो पॉईंट आहे तो आहे कटोरी ब्लाऊज। तर कटोरी ब्लाऊजमध्ये अजिबात प्रकार नाहीत, तो एकच प्रकारचा ब्लाऊज आहे आणि व्यवस्थित फिटिंगला बसतो। बऱ्याच महिलांना आवडणारा ब्लाऊज म्हणजे कटोरी ब्लाऊज। थोडंसं अवघड आहे शिकायला, पण प्रॉपर पद्धतीने शिकलात की परफेक्ट बसतो, फिटिंग सुपरब दिसते त्याची। आणि कटोरी ब्लाऊजसुद्धा भरपूर शिलाईसाठी येतात, म्हणजे कटोरी ब्लाऊजला सुद्धा भरपूर महत्त्व आहे। तर आत्ता आपण बघितलं हे 4 प्रकारचे ब्लाऊज मेन असतात, आणि त्याच्यातले उपप्रकारसुद्धा आपण बघितलेले आहेत। तर आत्ता तुम्ही म्हणाल की वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज आपल्याला मार्केटमध्ये दिसतात, तर ह्याच 4 पद्धतीचे ब्लाऊज असतात, त्याच्यावरूनच आपण हाय नेक, बोट नेक, राऊंड नेक किंवा कॉलर नेक, आणि आता जास्त ट्रेंडमध्ये असणारा पीटर पॅन कॉलर नेक, म्हणजे तो पूर्वीचाच आहे
बट आता तो जास्त ट्रेंडमध्ये आला आहे. असे वेगवेगळे आपण वरचे प्रकार बनवू शकतो, म्हणजे गळ्याचे प्रकार, कॉलरचे प्रकार, वेगवेगळे वरचे आपण शेप तयार करू शकतो. पण तो ब्लाऊज मेन तयार करताना जे खालचं मॉडेल आहे ते आपण ह्या 4पैकीच कोणतं तरी वापरतो. आणि तुम्ही आता मार्केटमध्ये सुद्धा बघत असाल की वरती तुम्हाला वेगवेगळे शेप, पाठीमागे वेगवेगळे गळे दिसत असतील, पुढे सुद्धा वेगवेगळे गळे दिसत असतील, पण मॉडेल ह्या 4पैकीच कोणती तरी एक असते. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊजचे क्लासेस करतो त्यावेळेस ही डीपमध्ये माहिती आपल्याला असायलाच पाहिजे. तर हे परफेक्ट तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स, की ह्या 4 प्रकारानुसार म्हणजे ह्याचे उपप्रकार आणि हे प्रकार ह्याच्यानुसारच आपण वेगवेगळ्या मॉडेलचे ब्लाऊज बनवू शकतो. आता तुम्ही त्याला वेगवेगळ्या बाही बनवू शकता, वेगवेगळ्या शेपच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, फॅन्सी बाही, साधी बाही, एल्बोपर्यंत असणारी बाही किंवा फुल बाही, फुगेची बाही, अशा वेगवेगळ्या बाही तुम्ही बनवू शकता. पण जो पॅटर्न आहे तो ह्यापैकीच तुम्हाला एक खालचा भाग शिलाई करावा लागतो. गळेसुद्धा वेगवेगळे बनवू शकता, मी पहिलं सांगितलं तसं. आता तुमच्या मनात हा सुद्धा प्रश्न आला असेल, की हे सगळं पॅटर्न एकच आहेत, तर आपण एवढंच शिकायचं कशाला? तर हे सगळं एकच नाही. म्हणजे काय, की प्रिन्स कट गळा तयार करून बनवलेला प्रिन्स कट वेगळा आहे आणि कॉलर मध्ये बनवलेला प्रिन्स कटची कटिंग वेगळी आहे. बोटनेकमध्ये बनवलेल्या प्रिन्स कटिंगची कटिंग वेगळी आहे. तसंच ह्या कोणत्याही पद्धतीचा तुम्ही वापर केला, 4 टक्स म्हणा, प्रिन्स कट किंवा 1 टक्स, तर त्याचीही सगळी मापे बदलतात. म्हणजे वरचं जे पॅटर्न आहे पूर्ण चेंज होतं. त्यासाठी आपल्याला हे प्रॉपर पद्धतीने शिकावं लागतं. आता तुम्हाला वाटेल, की आपण फक्त गळा असणारा जर आपण प्रिन्स कट शिकलो, तर बाकी सगळं आपल्याला येणार, कारण सेमच आहे. तसं सेम नसतं. वरची सगळी मापे बदलतात. खालचं फक्त आपल्याला ते सेम भेटतं. म्हणजे प्रिन्स कटिंगचा खालचा जो पॉईंट आहे तो फक्त आपण सेम करू शकतो. आणि वरचं जर प्रॉपर नसेल, फिटिंग प्रॉपर नसेल, कटिंग प्रॉपर नसेल, तर खालचा शेप तुम्हाला कितीही येत असू द्यात, त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून प्रत्येक मॉडेल व्यवस्थित शिकायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे तो व्यवस्थित परफेक्ट आपल्याला यायलाच पाहिजे. तर स्टेप बाय स्टेप डीपमध्ये व्यवस्थित प्रोफेशनल पद्धतीने आपण हे सगळं सविस्तर बघणार आहोत. तुम्हाला त्याचे पॅटर्नसुद्धा भेटतील, आकृतीसुद्धा भेटेल आणि विशेष म्हणजे ब्लाऊजवरती कसं कटिंग करतात, कसं शिलाई करतात सगळं समजेल. तर पहिल्यांदा आपण 1 टक्सचं ब्लाऊज कसा असतो, त्याची कटिंग, स्टिचिंग, पॅटर्न, आकृती आणि नोट्स सगळं काही बघणार आहोत. पहिल्यांदा आपण 36 छाती असणाऱ्या मापाचा ब्लाऊज बघणार आहोत. तर ते झाल्यानंतर तुमच्या मनात शंका येतील, की आता 28 छाती असेल तर मी कसं बनवणार? किंवा 40 असेल तर कसं बनवणार? त्याचे पॅटर्न जर तुम्हाला पाहिजे असतील, त्याचे कटिंग जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, आकृतीसुद्धा माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही नक्की कमेंट्स करा. प्रत्येक मापासाठी परफेक्ट ब्लाऊज कसा कट करायचा, त्याचं डिटेल माहिती आणि आकृतीसहित आणि पॅटर्नसहित कसे काढायचे ते मी सविस्तरपणे सांगेन. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे. पाहिजे असेल तर कमेंट्स करा. म्हणजे जो पॅटर्न तुम्हाला पाहिजे असेल त्याविषयी फक्त कमेंट्स करा, की 28 छाती असणाऱ्याचा पॅटर्न दाखवा. तर मी नक्कीच तो दाखवण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे दाखवेनच. आत्ता फक्त आपण 36 छाती असणाऱ्याचाच ब्लाऊज बघणार आहोत. आत्ता मी जे काही पॉईंट सांगितले हे सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ह्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत. सर्व माहिती भेटली असेल, ब्लाऊजचे कोणकोणते प्रकार असतात त्याचीही माहिती भेटली असेल आणि शिवण क्लास करण्या अगोदर तुम्हाला कोणकोणती तयारी करावी लागते ते आता ह्या 2-3 दिवसात तुम्हाला समजलं असेल. तर हा व्हिडिओ सुद्धा स्पेशल होता. इथून पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्यासाठी स्पेशल आहेत, कारण रोज तुम्ही काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करताय आणि मी तुम्हाला हळूवारपणे सविस्तरपणे शिकवण्याचा प्रयत्न करते. अशीच आपली ही जर्नी कंटिन्युअसली राहणार आहे पुढे सुद्धा. तर ही सिरीज तुम्हाला जर खूप आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.